नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची आटोकाट ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा भाग अर्थात भाग 13वा. अनुपमाला मुंबईला येऊन 2 दिवस झाले होते, पण ज्या हेतूनं ती मुंबईला परतली होती तो तिचा हेतू काही फारसा साध्य झालेला नव्हता. प्रयत्न करूनही ती इंद्रजितला विसरू शकत नव्हती. आता तिच्या लक्षात आलं होतं इंद्रजितनं किती खोलवर आपल्या मनावर आक्रमण केलं होतं. ती समजत होती तसं ते वरवरचं त्याच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण नव्हतं. फार डीपली ती त्याच्यात इन्व्हॉल्व झाली होती. आपल्याला वाटलं होतं तेवढं त्याला झटकन विसरणं आपल्याला शक्य नाही याचीही तिला कल्पना येऊन चुकली होती. मुंबईला आल्यावरही अनुपमा काहीशी उदास उदास होती. खंडाळ्याला जाण्यापूर्वी जेवढी ती उदास होती, अबोल होती, त्याहीपेक्षा आता तिथून परतल्यावर जास्त अबोल झाली होती आणि हा फरक डॅडींच्या पहिल्या दिवशीच लक्षात आलेला होता. तिच्या डोळ्यातली वेदना, चेहऱ्यावरचा उदास भाव त्यांच्या लक्षात आला होता. कुठल्या तरी कारणानं अनु विलक्षण बेचैन आहे. पण त्यांनी त्याबद्दल तिला काही विचारलं नव्हतं, तसं काही तिला जाणवूही दिलं नव्हतं. आपल्या पोरीबद्दल त्यांच्या मनात कसलीही शंका नव्हती. तिच्यावर त्यांचा गाढ विश्वास होता आणि तो खराही होता. हरीशची ओळख झाल्यावर, त्याच्याशी लग्न करायचं ठरवल्यावर तिने सगळ्यात पहिल्यांदा येऊन डॅडींना सांगितलेलं होतं. हरीशची भेट झाल्यावर का कोण जाणे, पण त्यांना तो माणूस फार आवडला नव्हता. त्यामुळे त्याला आपला जावई करून घेणं त्यांना फारसं रुचलं नव्हतं. पण आपलं हे मत त्यांनी अनुपमाच्या पुढे प्रकट मात्र केलेलं नव्हतं. पहिल्यापासूनच त्यांनी तिला स्वातंत्र्य दिलं होतं. अशा परिस्थितीत आपलं मत तिच्यावर लादणं त्यांना शक्यच नव्हतं आणि तो त्यांचा स्वभावही नव्हता. आपल्या पोरीचा निर्णय योग्यच असणार अशी त्यांची खात्री होती. जेव्हा हरीश विवाहित असल्याचं उघड झालं तेव्हा त्यांना मनापासून वाईट वाटलं होतं. आपल्या पोरीचा निर्णय चुकला, निवड चुकली ह्याचं त्यांना जास्त दुःख झालं होतं आणि त्याचबरोबर थोडं बरंही वाटलं होतं. योग्य वेळी ती सावरली गेली होती ना त्याचं. म्हणूनच अनुपमा आपल्यापासून काही लपवून ठेवणार नाही. आज न उद्या ती ह्या उदासीमागचं कारण सांगितल्या वाचून राहणार नाही याची त्यांना खात्री होती. पण खंडाळ्याहून येऊन 2 दिवस होऊन गेले तरी अनुपमानं त्यांना काही सांगितलं नव्हतं, कसलाही विषय काढला नव्हता. शेवटी एक दिवस सकाळी न्याहारीच्या वेळी त्याने अनुपमाला बोलतं करण्यासाठी स्वतःच म्हटलं होतं, "काय ग, फार लवकर आलीस खंडाळ्याहून परत? मला तर वाटलं होतं निदान आणखीन 15-20 दिवस तरी तू काही येत नाहीस." "हो, पण नेहमी तुम्ही माझ्याबरोबर असता. ह्या वेळेला तुमचं नसणं सारखं मनाला खटकत होतं. एकटं राहायला मन होईना, मग आले परत." बोलताना अनुपमाला मनातनं अपराध्यासारखं वाटत होतं. आज पहिल्यांदा डॅडींशी आपण खोटं बोलतोय, त्यांना फसवतोय म्हणून. मलाही तू इथे नव्हतीस तर कसं एकटं एकटं वाटत होतं. अर्थात मलाही आता त्याची सवय करून घ्यायला हवी, नाही का? म्हणजे काय डॅडी? अगं, तुझं एकदा लग्न झाल्यावर मला एकटं नाही का राहावं लागणार? नाही डॅडी, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. असं कसं म्हणतेस अगं? काय मलाही तुझ्याबरोबर तुझ्या सासरी घेऊन जाणार आहेस का काय हा? का माझ्या सकट तुला स्वीकारणारा कोणी महाभाग शोधून ठेवलायस? तिच्याकडे हसून बघत डॅडी म्हणाले. पण अनुपमाचा चेहरा एकदम गंभीर झाला होता. त्याच गंभीर आवाजात ती म्हणाली, "डॅडी, मी लग्नच करायचं नाही असं ठरवलंय." "अगं, तू खूप ठरवलं असशील, पण इतरांना ते मान्य व्हायला पाहिजे ना. तुझ्या ललिता आत्याचंच चाललंय अनुचं लग्न केव्हा करतोस म्हणून." अनुपमा गप्प बसली. ह्या विषयावर आणखीन काही बोलायचं तिच्या मनात नव्हतं. परवाच तिचं एक पत्र आलंय बरं का, त्यातही हाच प्रश्न आहे. परवा? अनुपमा एकदम चमकली. "हां, परवा म्हणजे तू यायच्या आधी 2 दिवस." अनुपमाची छाती एकदम धडधडायला लागली. ललिता आत्यानं त्या पत्रात इंद्रजितचा उल्लेख केलाय काय? आणि आपण तर डॅडींना त्याबद्दल काही सांगितलेलं नाही.
आल्यावर डॅडींनी चौकशी केली होती, दुर्गा मावशी कशी आहे, तिला तिथे काही अडचण भासतीये का, ललिता आत्याकडे गेली होतीस का, तिची तब्येत कशी आहे. आणि आपण इंद्रजितला वगळून किनारावर घडलेलं नाट्य सोडून सारं काही सांगून टाकलं होतं. आत्याकडे जाताना इंद्रजित बरोबर होता याचा उल्लेखही केलेला नव्हता. ललिता आत्यानं पत्रातनं ते कळवलं असेल तर डॅडींचा आपल्याबद्दल काय समज होईल, त्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे, ते मनातनं काय समजतील. आपण त्यांच्यापासून ती गोष्ट लपवून ठेवली म्हणून कदाचित मनातून त्यांना दुःखही होईल. आणि आपण येण्यापूर्वी जर आत्याचं पत्र आलं होतं तर त्याच वेळी डॅडींनी ते आपल्याला का नाही सांगितलं. ते विसरून गेले सांगायला का मुद्दाम नाही सांगितलं. डॅडी अनुपमाच्या चेहऱ्याचं सूक्ष्म निरीक्षण करत होते. तिच्या चेहऱ्यावरचं ते बदलते फेरफार त्यांनी अचूक टिपले होते. ललिताचं पत्र आलं म्हणताच अनुचा चेहरा असा कावराबावरा का व्हावा. आणि ललितानं त्या पत्रात कुण्या इंद्रजितचा उल्लेख केलाय, अनुनं आपल्याला त्याच्याबद्दल काहीच कसं सांगितलं नाही. अनु जी अशी आबोल विस्कळीत झाली आहे त्यामागे हे इंद्रजित प्रकरण तर नाही ना. पण मग तिने ते आपल्याला का सांगू नये, आपल्यापासूनही ते लपवून ठेवावं असं तिला का वाटलं. निश्चित त्यामागे काहीतरी कारण असणार, त्याशिवाय ती अशी. नकळत डॅडींचं कुतूहल जागृत झालं होतं. ललिता आत्यानं पत्रात इंद्रजितचा उल्लेख दुर्गा मावशीचा भाचा असा केला होता, पण दुर्गा मावशी तर आज तागायत आपल्या या भाच्याबद्दल कधी काही बोलली नव्हती. आणि म्हणूनच डॅडी सुद्धा त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी काहीसे उत्सुक झालेले होते. आणि काय ग, हाय इंद्रजित कोण आहे ग. डॅडींनी अगदी सहज प्रश्न टाकला. आ कल्पना असूनही डॅडींच्या तोंडून इंद्रजितचं नाव ऐकून अनुपमा एकदम दचकली. ललिताच्या पत्रात त्याचा उल्लेख होता ग. अगं काय कौतुक केलंय तिने त्याचं. जवळजवळ निम्म्याच्या वरती पत्र त्याच्या कौतुकानं भरलेलं आहे. दुर्गा मावशीचा भाचा असा काहीतरी उल्लेख केलाय तिने, पण दुर्गा मावशीने तर त्याच्याबद्दल कधी काही सांगितल्याचं मला आठवत नाही. तुला कधी काही बोलली होती का ती त्याच्याबद्दल. डॅडी बोलत असताना क्षणाक्षणाला अनुपमाचा चेहरा विलक्षण अपराध्यासारखा होत होता. आज पहिल्यांदा तिला डॅडींच्या नजरेला नजर देणं जमत नव्हतं. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. डॅडींनी विचारलेल्या शेवटच्या प्रश्नाला तिने खाली मान घालून नकारार्थी मान डोलवली. त्यावेळी तिच्या मनात विचारांचा विलक्षण गोंधळ निर्माण झालेला होता. उद्या डॅडींनी दुर्गा मावशीला इंद्रजितबद्दल विचारलं तर त्या बिचारीला तर यातलं काही माहीतच नाही. ते आपलं तिच्या दृष्टीनं जे काही घडलं ते सांगणार आणि मग पुन्हा गोंधळ. कदाचित डॅडींचा आपल्याबद्दल गैरसमजही व्हायचा. बोलायचे काही नाहीत, पण मनातून त्यांना कुठेतरी आपण त्यांच्या विश्वासाला तडा दिलाय असं फिलिंग सतत जाणवत राहणार. छे, भलतं गुंतागुंतीचं होऊन बसलंय सगळं. तुला सांगितलं नाही दुर्गा मावशीने. कमाल आहे या दुर्गा मावशीची. कदाचित मध्ये इतक्या वर्षात त्यांचा कसलाच संपर्क न आल्यामुळे असेल. दुर्गा मावशी त्या लोकांना विसरूनही गेली असेल. पण मला नवल वाटतंय की अचानक या इंद्रजितला दुर्गा मावशीची एवढ्या वर्षांनी कशी काय आठवण झाली. बरं झाली तर झाली, पण ती खंडाळाल्याच असते हे नेमकं त्याला कसं समजलं. खरं तर त्यांनी इथे येऊन चौकशी करायला हवी होती, नाही का. तुला नाही का तसं वाटत. डॅडी कितीही केलं तरी शेवटी बिझनेसमन होते. अर्थात त्यासाठी बिझनेसमनच असायला हवं होतं असंही नाही. डॅडींच्या मनात निर्माण झालेल्या शंका कुणाही सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण झाल्या असत्या. अतिशय सरळ साधी गोष्ट होती ती. अनुपमाची सॉलिड गोची झाली होती. त्या डॅडींनी तिलाच उलटा प्रश्न विचारून आणखीन अडचणीत आणलं होतं, कारण त्यांचा प्रश्नामागचा मतितार्थ तिच्या लक्षात आलेला होता. ही सर्वसामान्य शंका तिच्याही मनात निर्माण झाली असणार आणि त्याविषयी तिने दुर्गा मावशीला किंवा इंद्रजितला विचारलं असणार, तर त्याचं स्पष्टीकरण काय केलं होतं त्या दोघांनी. आता अनुपमाला आपला मूर्खपणा कळलेला होता. आपण आल्या आल्या डॅडींना सगळ्या गोष्टींची कल्पना द्यायला हवी होती.
फार तर इंद्रजितविषयी आपल्या मनातल्या भावना वगळून बाकी सगळं त्यांना सांगायला पाहिजे होतं. बरं आता सांगायला जावं तर डॅडी विचारतील की हे आधी का नाही सांगितलं? मग त्याच्यावर काय उत्तर आहे आपल्याकडे? डॅडींचं समाधान होईल असं कसलंही स्पष्टीकरण आपल्याकडे नाही. अनुपमाचा पारदर्शी चेहरा डॅडींना बरंच काही सांगून गेला होता, पण त्यामागचं कारण अजून त्यांच्या लक्षात येत नव्हतं. शेवटी पुन्हा डॅडीच म्हणाले, "अनु, हा इंद्रजीत आहे तरी कसा गं?" "कसा म्हणजे?" डॅडींनी हा प्रश्न का विचारावा अनुच्या लक्षात येईना. "नाही, नाही, तुझी ती ललिता आत्या त्याच्यावर भलती खुश झालेली दिसतीये म्हणून विचारलं." वास्तविक ललिता तशी भलती कंजूष आहे गं. कुठल्याही माणसाचं कौतुक ती एवढ्या सहजासहजी करत नाही आणि केलं तर अगदी हात राखून पैसे खर्च करावेत तसे शब्द खर्च करते. पण ह्या इंद्रजीतवर अगदी हात सोडून शब्द खर्च केलेत तिने. डॅडी हसून म्हणाले आणि अनुपमाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तिच्याकडे पाहायला लागले. पण अनुपमाचा चेहरा गंभीर होता. आत्याची इंद्रजीत बरोबर जुळलेली वेव्हलेंथ तिने पाहिली होती. इंद्रजीतनंही आपल्या वागण्या बोलण्यानं आत्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलं होतं. अरविंदला ती इंद्रजीतच्या रूपात पाहायला लागली होती आणि म्हणूनच आत्याच्या मनातल्या इंद्रजीतच्या प्रतिमेला तडा जायला नको होता. अर्थात तसं तडा जाण्यासारखं त्यानं आत्याशी कसलाच खोटेपणा केला नव्हता. आत्याला त्यांनी जे काही सांगितलं ते खरंच होतं, फक्त आपण विवाहित असल्याची गोष्ट त्यांनी सांगितली नव्हती. पण आत्याच्या दृष्टीनं त्या गोष्टीला तसं काही महत्त्वच नव्हतं. इंद्रजीत विवाहित होता ही गोष्ट अनुखेरीज अन्य कोणाच्या दृष्टीनं फारशी महत्त्वाची असूच शकत नव्हती आणि तसं पाहिलं तर तिने या गोष्टीला अधिक महत्त्व दिलेलं होतं. त्यांनी काही तिला फसवलं नव्हतं. तिच्यावर प्रेम वगैरे असल्याची कबुली दिली नव्हती. तिला त्यांनी स्पर्श केला होता, पण तोही प्रसंगावश. त्यामुळे तसं पाहिलं तर त्याच्यावर बोट रोखून आरोप करण्याचा तिला काहीही अधिकार नव्हता आणि तेच फार वाईट होतं. हरीशने आपल्याला फसवलं म्हणून त्याच्याकडे निदान निम्मा दोष देऊन त्याला विसरणं तिला शक्य झालं होतं. मनाची समजूत काढायला हरीशच्या विश्वासघातकीपणाचा आधार तरी घेता आला होता, पण इथे इंद्रजीतनं तीही संधी तिला दिली नव्हती. इंद्रजीतचा तिरस्कार करण्यासारखं एकही कारण तिला सापडत नव्हतं. आणि बरं का, तुझ्या या ललिता आत्यानं या पत्रातनं मला आणखीन एक सुचवलंय बरं का. तुझ्यासाठी तिने इंद्रजीतची निवड केली आहे. असा मुलगा शोधूनही सापडणार नाही असं तिचं म्हणणं. तुम्ही दोघं जेव्हा तिच्याकडे गेला होता तेव्हाच तिच्या मनात हा विचार आला की आपल्या अनुला हा अतिशय अनुरूप आहे. बोलता बोलता डॅडी एकदम थांबले. विलक्षण चकित मुद्रेनं अनुपमाकडे पाहायला लागले. डॅडी बोलत असताना अनुपमाचा चेहरा घामानं डवरून आला होता. डोळ्यात विलक्षण आर्त वेदना होती. शरीराला कंप सुटला होता. खालच्या ओठावर आपले दात घट्ट रोवून ती आपल्या भावनांना बाहेर पडून न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. "अगं अनु, अनु, काय झालंय काय?" डॅडींनी काहीसं घाबरून विचारलं आणि त्या प्रश्नानं अनुपमाचा संयम संपुष्टात आला. नाश्ता तसाच अर्धवट टाकून ती टेबलवरनं उठली आणि अक्षरशः धावत आपल्या बेडरूममध्ये गेली. बेडवर पडून तोंड उशीत खुपसून हमसून हमसून रडत राहिली. क्षणभर डॅडी तसेच बसून राहिले. त्यांचा अंदाज खरा ठरला होता. आपली ही एकुलती एक लेक त्या इंद्रजीतवर जीव लावून बसली होती आणि त्यानं हिला नकार दिला असावा. पण का? हा का महत्वाचा आणि ह्या काचं उत्तर फक्त अनुच देऊ शकणार होती. डॅडी उठले, अनुपमाच्या बेडरूममध्ये आले. अनुपमा तशीच उशीत तोंड खुपसून पडली होती. उंदक्यानं तिचं सगळं शरीर थरथरत होतं. अनुपमाला अशी इतकी विकल झालेली त्यांनी कधीच पाहिली नव्हती. इवन हरीशचं खरं स्वरूप उघड झाल्यावर ती अशी कधी रडली नव्हती. डोळ्यात पाण्याचा एक थेंब तिने येऊ दिला नव्हता. पण आज डॅडी तिच्या शेजारी बेडवर बसले. तिच्या केशांवरनं हळुवारपणे हात फिरवत राहिले. क्षणभर त्यांना स्वतःलाच अपराधी वाटलं.
तिच्या जखमेची खपली आपण काढली, पण एका अर्थी ते चांगलंच झालं. निदान मनातल्या मनात कुढत राहण्यापेक्षा एकदाचं तिच्या मनावरचं टेन्शन काही प्रमाणात का होईना आता कमी होईल. डॅडींनी तिचा आवेग काहीसा कमी होऊ दिला. मग अतिशय हळुवार आवाजात तिच्या डोक्यावर थोपटत ते म्हणाले, "अनु बेटा, काय झालंय? मला सांगण्यासारखं नाहीये का?" तरीही अनुपमा काही न बोलता नुसते हुंदके देत राहिली. "हे बघ अनु, आज तुझी आई असती तर कदाचित तू तुझं मन तिच्याजवळ मोकळं केलं असतंस. बापापेक्षा मुलींना आई अधिक जवळची वाटते हे मी मान्य करतो, पण तुझी आई गेल्यावर आई आणि बापाचं प्रेम मी तुला द्यायचा प्रयत्न केलाय. पण आत्ता वाटतंय की या प्रयत्नात मी कुठेतरी कमी पडलोय. बाप म्हणून मी माझी कर्तव्य होती ती कदाचित पूर्ण केली असतील, पण मी तुझी आई कधी होऊ शकलो नाही. तिची जागा मला नाही घेता आली." बोलताना डॅडींचा आवाज विषण्ण झाला होता. "नाही डॅडी, तसं नाही आहे. प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. माझं चुकलं डॅडी. मी तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं, पण." "ठीक आहे डॅडी, अजूनही काही बिघडलं नाही. मी तुम्हाला सगळं सांगते." "सांग, पण एका अटीवर." "अट कुठली डॅड?" "आधी बाथरूममध्ये जा, तोंड स्वच्छ धु. तोवर मी इथे कॉफी मागवतो. कॉफी पी आणि मग तुला जे काही सांगायचं आहे ते सांग." अनुपमा उठली, बाथरूममध्ये गेली. चेहऱ्यावर गार पाण्याचे हापके मारले. डोळे रडून रडून लाल झाले होते. चेहरा ओढला गेला होता. पण आता डॅडींना सगळं सांगून टाकायचंय या विचारानं मन काहीसं हलकं झालं होतं. अनुपमा पुन्हा बेडरूममध्ये आली. तिच्या पाठोपाठ नोकर कॉफीचा ट्रे घेऊन आला. डॅडींनी स्वतः कॉफी बनवली. एक मग अनुपमाच्या हातात दिला, दुसरा स्वतः घेतला. कॉफी संपेपर्यंत कुणी काही बोललं नाही. कॉफी संपवून मग ट्रेमध्ये ठेवत डॅडी म्हणाले, चल बेटा आता सांग." कॉफी प्यायल्यानंतर अनुपमानं स्वतःला बरंच सावरलं होतं. मग तिने सगळं सांगायला सुरुवात केली. तिची आणि इंद्रजीतची पहिली भेट. तिने हरिशंकरला पाहिल्यावर इंद्रजीतनं तिला कसं जबरदस्तीनं आत नेलं. तिथून सुटण्याचे तिने आटोकाट किती प्रयत्न केले. इंद्रजीतवर तिने कसा हल्ला चढवला, तरीही त्यांनी तिच्यावर कधीच हात उचलला नाही. आणि दरम्यान ती इंद्रजीतकडे कशी आकर्षित झाली, नकळत त्याच्यावर कसं प्रेम करायला लागली. मग नंतर बॅनर्जीचं आगमन, सगळ्या प्रकाराचा झालेला उलगडा. इंद्रजीत गुन्हेगार नाही, तो एक सभ्य सुशिक्षित तरुण आहे हे समजल्यावर तर नकळत ती त्याच्यात कशी अधिक इन्व्हॉल्व झाली. आणि मग बॅनर्जीकडनं समजलेली माहिती. इंद्रजीत विवाहित होता, एका मुलाचा बाप होता. काही म्हणता काही तिने डॅडींपासून लपवून ठेवलं नाही. इंद्रजीत आपल्याबरोबर बेडरूममध्ये झोपत होता हेही तिने सांगून टाकलं. आणि एवढं असून सुद्धा त्यांनी कधी आपल्याकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. नंतर बंगला सोडताना इंद्रजीतनी पुन्हा आपल्याला भेटायची इच्छा व्यक्त केली होती, पण आपण कसं त्याला तोडून टाकलं हेही तिने सांगितलं. डॅडी अतिशय गंभीरपणे मध्ये एकही शब्द न बोलता सगळं ऐकत होते. अनुपमाचं सगळं सांगून झाल्यावरही काही क्षण ते तसेच गप्प बसून होते. ती माणसं चांगली होती, सभ्य होती, ही गोष्ट वेगळी. पण आपल्या पोरीनं ते 2 दिवस कसे काढले असतील? मनावर सतत एक टांगती तलवार ठेवून ती तिथे कशी वावरली असेल, आणि त्यातूनही तिने केलेले सुटकेचे प्रयत्न. डॅडींना खरोखर अनुपमाचा विलक्षण अभिमान वाटला होता. मग अनुपमानं जे काही सांगितलं त्यावरून आता अनुपमाच्या मनस्थितीची त्यांना कल्पना आली होती. मनातनं आपल्या या दुर्दैवी पोरीबद्दल त्यांना वाईटही वाटलं होतं. एखाद्या शापित स्त्रीसारखी तिची अवस्था होती. ज्याच्यावर ती प्रेम करत होती तो पुरुष नेमका विवाहित असावा, याला शाप नाही म्हणायचं तर काय. मात्र या प्रकरणात तसा विचार केला तर इंद्रजीतचा त्यांना कुठेही दोष आढळत नव्हता. ललितानं पत्रातनं त्याचं वर्णन केलं होतं, आणि आता अनुपमानं सांगतानाही त्याला कुठेही कसलाही दोष दिला नव्हता. उलट तिच्याशी वागताना तो किती मर्यादा ठेवून वागला होता हे तिने सांगितलं होतं. म्हणजे या दोष असला तर तो अनुपमाचाच होता असंच म्हणायला पाहिजे. अनुपमानं त्याच्यावर एकतर्फी प्रेम केलं होतं.
इंद्रजितला त्याची कल्पनाही नव्हती, म्हणजे त्यांनी तिला फसवलं असंही म्हणता येत नव्हतं. हे बघ बेटा, जे झालं त्याला कोणाचा इलाज नाही. अगदी स्पष्ट बोलायचं तर मला तरी ह्यात इंद्रजितचा काही दोष आहे असं वाटत नाही. त्याला कशाचीच कल्पना नाही आहे. एका परीनं तू त्याला तुझ्या प्रेमाची कल्पना दिली नाहीस, हे चांगलं झालं. नाही तर आयुष्यभर त्याच्याही मनात कुठेतरी ते खुटखुटत राहिलं असतं आणि त्याचा परिणाम त्याच्या सुखी संसारावर झाला असता. आता तू हे सगळं विसरायचा प्रयत्न कर. आयुष्यात कधी कधी अशा घटना घडून जातात की त्या समजणं आपल्या शक्ती पलीकडचं असतं. असं काही झालं की वाटतं आपलं आयुष्य आता संपलं, जीवनातला जगण्याचा आनंद नष्ट झाला. पण तसं नाही होत. काळ आपल्या परीनं त्यातली तीव्रता कमी करत असतो. हळूहळू जे काही घडलं त्यावर आपण काहीसं तटस्थ होऊन विचार करायला लागतो ना, तेव्हा लक्षात येतं की जे घडलं तो अपघात होता. तसं घडणं ही त्यावेळची काळाची गरज होती. जखमा होतात, त्या भरल्याही जातात. तुझी जखम अजून ताजी आहे, ती भरायला थोडा वेळ लागेल. पण सदोदित ती जखम कुरवाळत बसणं याला शहाणपणा म्हणत नाहीत. तिथे तुझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, त्यांच्यात मिसळ. जखमेची तीव्रता हळूहळू कमी होत जाईल. डॅडी, मी त्याला विसरण्याचा प्रयत्न करीन. कदाचित विसरीनही. हरीशला नाही का मी विसरले? अनुपमा डॅडींचं मन राखण्यासाठी म्हणत होती, पण तिला माहिती होतं की काही गोष्टी अशा असतात की त्या विसरणं शक्य नसतं. काही जखमा अशा असतात की जखम भरली तरी व्रण कायम राहतो. इंद्रजित ही जखम अशी आहे की ती आतल्या आत ठुसठुसत राहणार आहे. बाहेरून ती कोणाला जाणवणार नाही. आपणही ती कोणाला जाणवू द्यायची नाही. विशेषतः डॅडींसाठी तरी आपल्याला हे पथ्य पाळलं पाहिजे. आपल्यामुळे डॅडींना दुःख होता कामा नये. अनुपमाला वाचनाचा आणि त्यातूनच थोडंफार लिखाणाचा छंद होता आणि केवळ ह्या छंदापोटी आणि थोडाफार वेळ जाण्यासाठी तिने एका स्त्रियांसाठी असलेल्या मासिकात काम पत्करलं होतं. खंडाळ्याला जायचं म्हणून तिने 15 दिवसाची रजा टाकली होती. त्यातले अजून 4-5 दिवस शिल्लक होते. रजा कॅन्सल करून ती कामावर जाऊ शकत होती, पण अजून तिला कामावर जावंसं वाटत नव्हतं. तसं तिला कुठेही जावंसं वाटत नव्हतं, पण डॅडींच्या आग्रहाखातर ती थोडंफार बाहेर फिरून येत होती. सोनालीला ती अजून भेटली नव्हती. पण सोनालीला कसा कोण जाणे, अनुपमा आल्याचा वास लागला. कदाचित डॅडींनी कळवलेला असावं. डॅडींना सारं सांगितल्यामुळे तसं अनुपमाच्या मनावरचं टेन्शन थोडंसं उतरलं होतं. त्याच दिवशी दुपारच्या सुमाराला सोनालीचा फोन आला. मी तुझ्यावर रागवले अनु. एक तर खंडाळ्याला गेल्या गेल्या मला विसरलीस. साधं 2 ओळीचं पत्र नाही, फोन नाही. आणि आता खंडाळ्याहून येऊन तुला किती दिवस झाले. आल्या आल्या मला कळवलंच नाहीस, भेटायलाही आली नाहीस. तुझ्या रागवण्याचा हक्क मी राखून ठेवतेय सोनाली. पण पत्र किंवा फोन नाही का करू शकले, त्याचं कारण वेगळं आहे. काय कारण आहे? नंतर सांगेन. तुझे अमेरिकन काय म्हणतायत? 2 दिवस झाले ते मद्रासला गेलेत, उद्या परत येणार आहेत. मी आज संध्याकाळी तुझ्याकडे येतेय. तुझं ते कारण मला कळलंच पाहिजे. आणि खरंच संध्याकाळी 6च्या सुमाराला सोनाली आली. सोनाली अतिशय गप्पिष्ट, दिलखुलास स्वभावाची होती. आल्या आल्या सोनालीनं नेहमीप्रमाणे गप्पा मारायला सुरुवात केली. थोड्या वेळानं सोनालीनं खंडाळ्याचा विषय काढला. थोडंफार छेडल्यावर नकळत अनुपमानं सगळं तिला सांगून टाकलं. अनुपमा बोलत असताना सोनाली छातीवर हात ठेवून डोळे विस्फारून ऐकत होती. बापरे अनु, अगं तुझ्या जागी दुसरं कोणी हे असं काही सांगितलं असतं ना, मी त्याला चक्क फेक्या म्हटलं असतं. अगं ह्या असल्या घटना फक्त सिनेमात, कादंबरीत घडतात. प्रत्यक्षात हे असं काही घडू शकेल याची कोणी कल्पना करणार नाही. सत्य कधी कधी कल्पनेपेक्षा भयानक असतं सोना. कथा, कादंबऱ्या किंवा सिनेमात हे असं काही पाहिलं की आपण तो लेखकाचा कल्पनाविलास समजतो, सोडून देतो. कारण हे असे अनुभव फार रेअर असतात. एखाद्याच्याच ते वाट्याला येतात. इंद्रजित सारखे पुरुष सुद्धा रेअर असतात ग. तू त्याचं जे काही वर्णन केलंस ना अनुपमा, त्यावरून मला सुद्धा त्याला बघायची फार उत्सुकता लागली आहे. तू त्याच्या प्रेमात पडलीस याबद्दल मी तुला दोष देणार नाही, पण त्याला विसरणं कठीण आहे, हो ना? पण लक्षात घ्या अनु, मला सुद्धा
ह्यात त्याचा काही दोष आहे असं नाही वाटत. हे बघ, जे झालं ते झालं. त्याच्या आठवणी झिरपून झिरपून तू आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. नुसतं एकांतात बसून तो काही परत येणार नाहीये. हे बघ, मी तुला सांगते, तू लोकांच्यात मिसळायला सुरुवात कर. उद्या माझ्याकडे पार्टी आहे अशोक अमेरिकेहून आल्याबद्दल. पार्टीला तू यायला पाहिजे. मला माहिती आहे अनुपमा, तुला अशा तऱ्हेच्या पार्ट्या आवडत नाहीत, पण इंद्रजितला विसरण्यासाठी तरी तुला अशा पार्ट्या अटेंड करायला हव्यात. त्याशिवाय दुसरा इलाज नाही. उद्या तू यायलाच हवंस. क्षणभर अनुपमा काही बोलली नाही. सोनालीनं तिला पुन्हा पुन्हा आग्रह केला, शपथ घातली. शेवटी अनुपमानं यायचं कबूल केलं. किनाऱ्यावर असताना इंद्रजितच्या तावडीतून सुटण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केले होते. आता त्याच्या आठवणींच्या कोशातून सुटण्यासाठी आपल्यालाही आटोकाट प्रयत्न करायला हवेत, हे अनुपमाला जाणवलं होतं. ठरल्याप्रमाणे अनुपमा दुसऱ्या दिवशी सोनालीकडे पार्टीला गेली. खरं तर सोनालीला नाराज करायचा नाही. तिने शपथ घातली म्हणून ती जायला तयार झाली, पण मनापासून तिला इंटरेस्ट नव्हता. अनुपमा पहिल्यापासून ह्या असल्या पार्ट्यांपासून लांब राहत होती. तिला ही असली गर्दी गडबड अजिबात आवडायची नाही. पण आजची पार्टी तिने टाळली नव्हती, कारण एक तर ती सोनालीची होती आणि दुसरं म्हणजे तिला इंद्रजितच्या आठवणींच्या गुंत्यातनं सुटण्यासाठी या पार्टीचा कितीसा उपयोग होतो ते पाहायचं होतं. पार्टी संपून ती आपल्या बंगल्याकडे परतली तेव्हा रात्रीचे 10 वाजून गेले होते. डॅडींच्या खोलीतला लाईट जळत होता. डॅडी बहुतेक पुस्तक वाचत असावेत किंवा ऑफिसचं काहीतरी काम करत असावेत. अनुपमानं त्यांना डिस्टर्ब नाही केला. तशी ती स्वतः थकली होती, शरीराबरोबर मनानं सुद्धा. अनुपमानं नाईट लॅम्पच्या प्रकाशात नाईटी अंगावर चढवली, बेडवर जाऊन पडली. पण बेडवर पडूनही तिला झोप येत नव्हती. शरीर थकलं होतं, मन थकलं होतं, पण झोप काही तिच्याजवळ यायला तयार नव्हती, कारण इंद्रजित या नावानं तिची झोप पळवली होती. किनाऱ्यावरचे सगळे प्रसंग पुन्हा पुन्हा नजरेसमोर येत होते. इंद्रजित यावेळी कुठे असेल? आपल्या बायकोच्या मुलाच्या जवळ? त्याला कल्पना तरी असेल का आपण त्याच्या आठवणीत रात्र रात्र जागून काढतोय? इंद्रजित, अशी जीवघेणी शिक्षा देऊन काय मिळालं रे तुला? आयुष्यभर तुझ्या आठवणींची शिक्षा भोगत राहायची का मी? अनुपमाला जाग आली. समोरच्या टेबलावर अलार्म बघितला. 10 वाजलेले होते. रात्री खूप उशिरा झोप लागली होती तिला. अजूनही बिछाना सोडायचं जीवावर येत होतं. मध्येच दार वाजलं. नजर वळवून तिने बघितलं. दारात रमाबाई उभ्या होत्या. चहा आणू का? आणा. थोड्याच वेळात रमाबाई चहाचा ट्रे ठेवून गेल्या. अनुपमा बेडवरनं उतरली, केसांवरनं हात फिरवला, नाईटी ठीकठाक केली. मग ट्रेमधला मग उचलून सहज बाल्कनीत येऊन उभी राहिली. खाली डॅडींची कार उभी होती. अरे, डॅडी अजून गेले नाहीत? मनाशी आश्चर्य करत बेडरूम साफ करणाऱ्या नोकराला तिने विचारलं, डॅडी रोज 9ला जातात, मग आज एवढा उशीर का? नाही, साहेबांना भेटायला कोणतरी आलंय. कोण आलंय? नाही, काय माहिती नाही हो. काल तुम्ही रात्री पार्टीला गेला ना, तेव्हाच ते आलते. रात्री हिथंच राहिले साहेबांच्या खोलीत. अनुपमा विचारात पडली. रात्री डॅडींच्या खोलीत राहिला म्हणजे कोणीतरी फार जवळचा असणार. आत्ता कुठे बसलेत? ते काय दिवाणखान्यात त्यांच्यासाठी. साहेब अजून ऑफिसात नाही ना गेले, दिवाणखान्यातच आहेत. अनुपमा बाथरूममध्ये गेली, कपडे बदलले, केस सारखे केले. मग ती खाली ड्रॉइंग रूममध्ये आली. ड्रॉइंग हॉलमध्ये सोफ्यावर समोरासमोर डॅडी आणि ते कालचे साहेब बसलेले होते. कुठल्या तरी विनोदावर जोरजोरात हसत होते, अगदी दिलखुलासपणे. अनुपमा दारात थबकली. बाजूची दाराची चौकट तिने घट्ट धरली. क्षणभर तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. डोक्यात सतत इंद्रजितच भिनतोय म्हणून जिथे तिथे आपल्याला तोच दिसतोय का काय? अगं ये अनु, ये ये ये. डॅडींच्या आवाजानं ती भानावर आली. हॅलो, गुड मॉर्निंग. समोर बसलेला इंद्रजित प्रसन्न हसत म्हणाला. इंद्रजित इथे? आपल्या ड्रॉइंग हॉलमध्ये? डॅडींच्या शेजारी? आणि इतका दिलखुलास हसत? कसं शक्य आहे? तो तर दिल्लीला असायला हवा होता. मग अनु, अगं हा इंद्रजित कालपासनं तुला भेटायला थांबला आहे. हे बघा, तुम्ही दोघं बसा, मी चलतो. मला ऑफिसला आज जायलाच पाहिजे.
इंद्रजित, आपण संध्याकाळी भेटू. डॅडी, तुम्ही फोन करणार आहात ना? खरं तर त्याची काही आवश्यकता आहे असं नाही वाटत मला. नाही, नाही डॅडी, आवश्यकता आहे प्लीज. आणि दोघांनाही बोलवलंय म्हणून सांगा डॅडी. ओके, ओके, ओके. मग डॅडी अनुपमाच्या जवळ आले. तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाले, इंद्रजित फार चांगला आहे अनु. बघ, एका रात्रीत मी त्याच्यावर लट्टू झालोय. अच्छा, मी चलतो. डॅडी ड्रॉइंग रूम हॉलमधनं बाहेर पडले. डॅडींना आपण एवढं सगळं सांगू नये. डॅडी शेवटी पुन्हा त्याच्या जाळ्यात सापडले. आणि आपण समजत होतो डॅडींना माणसं फार चांगली आणि पटकन ओळखता येतात. पण इंद्रजितच्या बाबतीत त्यांची ही गत दुर्गा मावशीसारखी, ललिता आत्यासारखी झाली. डॅडींना मान देण्यासाठी इंद्रजित उठून उभा राहिला होता. त्याच्या समोर अनुपमा उभी होती. डॅडी गेल्यानंतर दोघेही एकमेकांकडे बघत तसेच उभे होते. तुम्ही इथे कसे? अनुपमानं त्या शांततेचा भंग केला. तुला आश्चर्य वाटेल अनु, मी अजून दिल्लीला गेलेलोच नाहीये. 2 वेळा रिझर्वेशन कॅन्सल केलं मी. खंडाळ्यातून जाताना मी पुन्हा तुला भेटायची परवानगी मागितली होती, तू ती नाकारलीस. खरं तर त्याच वेळी मी त्यामागचं कारण तुला विचारायला हवं होतं, पण ज्या स्पष्टपणे तू मला झिडकारलं होतंस ते पाहून माझाही इगो दुखावला गेला. म्हटलं गेली उडत. त्याच आवेशात मी बाहेर पडलो. मुंबईला आलो, प्लेनचं तिकीट रिझर्व केलं. पण अनु, मला कल्पनाही नव्हती एवढा मी तुझ्यात गुंतलो होतो. तुझ्यापासून दूर झाल्यावर मला ते तीव्रतेनं जाणवलं. तूही माझ्यात गुंतली आहेस याची मला थोडीफार कल्पना आली होती, पण तसं स्पष्ट विचारायचं धाडस माझ्यात नव्हतं अनु. निदान त्यावेळी तरी नव्हतं. म्हणूनच तुला पुन्हा भेटणार होतो, पण तू स्पष्ट नकार दिलास. निर्दयपणे मला तोडून टाकलंस. तुझ्यात झालेल्या या अनपेक्षित परिवर्तनाचा मला धक्का बसला. माझं काय चुकलं होतं म्हणून तू माझ्याशी तशी वागलीस हे कळाल्याशिवाय माझा मुंबईतनं पाय निघायला तयार नव्हता. अस्वस्थ मनानं मला दिल्लीला जायचं नव्हतं म्हणून मी मुंबईतनं गेलो नाही. शेवटी अगदी असह्य झालं तेव्हा सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून मी पुन्हा काल किनारावर गेलो तर तिथे कळालं तू मुंबईला गेलीस. वास्तविक पाहता तुला हवं असणारं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खुश व्हायला हवं होतंस, पण दुर्गा मावशींनी सांगितलं की तू 2-3 दिवस विलक्षण बेचैन होतीस. आणि शेवटी अचानक तू मुंबईला परत जायचा निर्णय घेतलास आणि त्याच क्षणी मला कल्पना आली अनु, की ज्या विरहाच्या आगीत मी जळत होतो त्याच विरहाच्या आगीत तू सुद्धा सापडली होतीस. मग आता सांग मला अनु, की तुझं जर माझ्यावर एवढं प्रेम होतं तर तू माझ्याशी तसं का वागलीस? आता तुम्हाला ते माझ्याच तोंडून ऐकायचं असेल तर ठीक आहे. कोणाही विवाहित पुरुषाशी संबंध वाढवून मला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाहीये. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाला भाळून मी तशी काही चूक करीन असं तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे तुमचा. अगं पण अनु, माझं अजून लग्न झालेलंच नाहीये तर. अनुपमाचा संताप शिगेला पोहोचला. त्याचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वी ती म्हणाली, काही माणसं ना नाईलाज असतो म्हणून खोटं बोलतात, पण काही माणसांना खोटं बोलायचं व्यसनच असतं. प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतात. आणि तुमच्या दृष्टीनं खोटं बोलणं म्हणजे अगदी डाव्या हाताचा मळ. पण आपल्या बायको मुलाबद्दल तरी खोटं बोलताना तुम्हाला थोडीफार शरम वाटायला हवी. माणसं पूर्ण विचार न करता बोलायला लागली की मला त्याचा हसू येतं. बऱ्याचदा रागही येतो. अनु, तू ज्या स्त्रीबद्दल बोलतेयस ती माझी पत्नी नाही. ती माझी सख्खी धाकटी बहीण आहे आणि तिचा मुलगा माझा भाचा आहे. अनुपमाला हे सर्वस्वी अनपेक्षित होतं. त्याच्याकडून असं काही ऐकायला मिळेल याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. बघ, माझ्यावर विश्वास ठेव अनु. खरंच अजून माझं लग्न झालेलं नाही, त्यामुळे मुलाचा प्रश्नच उद्भवत नाही. इंद्रजितचं लग्न झालेलं नाहीये हे ऐकून मनातनं कुठेतरी अनुपमा सुखावली होती. निदान हे तरी तो खरं बोलत असावा असं तिला वाटत होतं. मग बॅनर्जींनी जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं, तो छोटा मुलगा इंद्रजितच्या वडिलांच्या मागे आजोबा आजोबा करत धावत आला होता, ते काय आहे? का बॅनर्जी आपल्याशी खोटं बोलले होते? अनुपमाच्या चेहऱ्यावर अजूनही किंचितसा अविश्वास होता. पण पण बॅनर्जींनी मला जे सांगितलं, त्यांनी डोळ्यांनी जे पाहिलं ते. काय सांगितलं बॅनर्जींनी?
काय पाहिलं काय बॅनर्जींनी? ते हरिशंकर अंकलच्या केसच्या संदर्भात दिल्लीला कोणाला तरी भेटायला गेले होते, तेव्हा तुमच्या घरी गेले. तुमच्या वडिलांची त्यांची भेट झाली. तिथे त्यांनी मंजूला पाहिलं आणि ती माझी पत्नी आहे असा त्यांचा समज झाला, असंच ना? आणि शिवाय तो छोटा मुलगा तुमच्या वडिलांना आजोबा आजोबा म्हणून हाका मारत होता. माणसं पूर्ण विचार न करता बोलायला लागली की मला त्यांचं हसू येतं. हे मी तुला आत्ताच म्हटलं होतं अनु. पण बॅनर्जी सारखा एवढा हुशार वकील असं तावरून फक्त ताकच असा निष्कर्ष काढतो ना, तेव्हा मला त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आता तूच सांग, माझा मुलगा माझ्या वडिलांना काय म्हणणार? आजोबा. आणि माझ्या बहिणीचा मुलगा काय म्हणणार? आजोबा. आता आलं का लक्षात? बॅनर्जी समोर माझ्या भाच्यानं पप्पांना आजोबा म्हणून हाक मारली आणि बॅनर्जी समजले तो माझाच मुलगा आहे. अनुपमाच्या डोक्यात आत्ता कुठे ट्यूब पेटली. हे बघा नो, यात बॅनर्जीची काही चूक नाही आहे, कारण त्यांचा आणि आमचा तसा काही फारसा परिचय नाही. म्हणून मंजूला पाहून त्यांची दिशाभूल झाली. मंजूचे मिस्टर म्हणजे माझा मेवणा एका मोठ्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. कंपनीने त्याला फॉरेनला पाठवलंय, म्हणून मंजू मुलाला घेऊन आमच्याकडे राहायला आली आहे तात्पुरती. या केसच्या संदर्भात डॅडी आणि बॅनर्जी थोडा वेळ बोलत होते. डोक्यावर टेन्शन होतं, म्हणून पप्पांनी बॅनर्जींची मंजूबरोबर ओळख करून दिली नाही. कदाचित त्यांना ती आवश्यकता वाटली नसेल, पण बॅनर्जींनी मात्र तावरनं एकदम ताकावर उडी मारली. हे बघा नो, चूक तशी कोणाचीच नाही आहे, असलीच तर आपल्या नशिबाची आहे. तू हे सगळं मला खंडाळ्याला विचारलं असतं तर पुढचं हे सगळं रामायण घडलं नसतं. पण असो, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. निदान आपण दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे तरी यावरनं स्पष्ट झालं. तुझ्या मनात अजूनही काही शंका असतील तर त्याचं आज संध्याकाळपर्यंत किंवा फार तर उद्यापर्यंत निरसन होईल. तुझ्या डॅडींना मी दिल्लीला फोन लावायला सांगितलंय. पप्पांना आणि मंजूला ताबडतोब इकडे निघून या हेही सांगायला सांगितलंय. काल तुम्ही केव्हा आलात? सांगितलं ना, काल सकाळी मी खंडाळ्याला गेलो तेव्हा कळलं की तू मुंबईला गेली आहेस. मी लगेच आलो मुंबईला. मला फक्त शेवटचं तुला पाहायचं होतं अनु. आणि जमलं तर तू माझ्याशी इतक्या निर्दयपणे का वागलीस तेही विचारायचं होतं, म्हणून मी संध्याकाळी तुझ्या बंगल्यावर आलो. तुझी चौकशी केली तर तू मैत्रिणीकडे पार्टीला गेलीस कळलं. त्यावेळी डॅडी घरीच होते, नुकतेच आले होते ते. त्यांनी माझी चौकशी केली. मी माझं नाव सांगताच ते क्षणभर चमकले. मग मला आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेले. त्यांनी मला हे सगळं सांगितलं. तुझा माझ्याबद्दल झालेला गैरसमजही त्यांनी सांगितला. रात्रभर मग मी डॅडींना हेच सांगत होतो. डॅडी खरोखर फार समजूतदार आहे. तुझ्यावर तर त्यांचं खूप प्रेम आहे. तू कधी आलीस पार्टीहून? 10 वाजून गेले होते. डॅडींच्या रूममधली लाईट मी पाहिली. मला वाटलं ते काहीतरी वाचत असतील, म्हणून मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं. अगं, त्या वेळेला आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तुम्ही रात्रभर इथे होतात आणि मी तुमच्या आठवणीनं रात्रभर छत नेहाळत होते. बरं झालं काल रात्रभर तू छत नेहाळून घेतलंस ते. म्हणजे आता यापुढे तुला छत नेहाळायला वेळ मिळणार नाही. इंद्रजित मिस्किल नजरेनं तिच्याकडे पाहत म्हणाला. क्षणभर अनुपमाला त्याच्या बोलण्यामागचा आशय लक्षात आला नाही आणि जेव्हा तो आला तेव्हा तिचा चेहरा लाजेनं लाल झाला. आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत तिने आपला चेहरा झाकून घेतला आणि इंद्रजित भान हरपून तिचा तो विभ्रम एकटक पाहत राहिला. श्रोते हो, ही होती अतिशय डिमांड असणारी सुरेश वैद्य सरांची कादंबरी आटोकाट. बऱ्याच श्रोत्यांनी हे कादंबरी ऐकवा असं मला सांगितलेलं होतं, कळवलेलं होतं. ही कादंबरी मला प्रोफेसर मंदार गोरे यांनी मिळवून दिली. त्यांच्या घरातली कादंबरी मला पाठवली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, वैद्य सरांचे आभार मानतो. आणि तुम्हाला एक विनंती करतो, या कादंबरीचा प्रत्येक भाग तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि माझ्या वतीनं त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.